महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली आणि ज्यांच्या घराजवळ ही सगळी घटना घडली त्या कदम वहिनी माझ्या सोबत आहेत। आपण विचार करू शकतो मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास मोठा आवाज होणं आणि घराच्या अगदी 3 ते 4 फुटांवर भूस्खलनाची घटना घडणं हे किती भयावह असू शकतं। आणि माझ्यासोबत कदम वहिनी आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय नक्की अनुभव होता, काय सांगाल, काय झालं रात्री नक्की, किती वाजता झालं? रात्रीचं 2 वाजता अचानकच वारा आल्यासारखं झालं आणि त्यातून हवा आली, त्यातून हवा आल्यानंतर आवाज झाला, घडघड आवाज झाला। त्यातून मला असं वाटलं काहीतरी पडलंय म्हणून मी बाहेर आले, बघायला आले तर रात्रीचं हे येऊन खाली बसलेलं वस्त्र, एवढंच झालं। किती वाजता साधारण? रात्रीचे 2:45 तरी वाजले असतील। एकट्याच होता तुम्ही? मी एकटीच घरी होते, घरी कोणच नव्हतं। मम्मी पप्पा हॉस्पिटलला होते, दादा पण बाहेर गेलेला, मी एकटीच घरी होते, बाकी कोण नव्हतं घरी। रात्री एवढ्या अंधाऱ्या रात्री हे सगळं दृश्य बघून काय नक्की भावना आल्या, काय केलं तुम्ही? मी रात्रभर बसून होते, कुणाच्या घरी पण जाऊ शकत नाही कारण का घर लय लांब होती तर कुणाला मी कॉन्टॅक्ट पण करू शकले नाहीये आणि त्यामुळे मी रात्रभर एकटीच बसून होते घरामध्ये। बाकी कुणाला मदतीसाठी बोलावलं नाही, काही नाही, मी गेलेच नाही कुठं। सकाळची वाट पाहिली उजळपर्यंत, त्याच्यानंतर मी सकाळी सगळ्यांना बोलले की असं असं झालंय। तर पाहिलं आपण, या आहेत वनिता कदम, ज्यांनी ही सगळी भूस्खलनाची घटना आहे जी ती रात्री 2च्या सुमारास अनुभवली। खरं तर यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला पाण्याची मोठी टाकी आहे, जवळपास 1 लाख लिटरची ही सगळी टाकी आहे आणि या टाकीच्या सगळा खालचा जो भाग आहे तो पूर्णतः कोसळलेला आहे आणि ही टाकी सुद्धा कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे। त्यामुळं हे नावली ग्रामस्थ किंवा या कदम वहिनी किती भयभीत अवस्थेत या ठिकाणी राहत आहेत याचा आपण फक्त विचारच करू शकतो। त्यामुळं सातारा जिल्हा प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करावा अशीच अपेक्षा आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, नावली, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।